हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. माझं नाव अर्चना. आज आहे आपला प्रवासाचा तिसरा दिवस आणि आजचा आपला प्रवास आहे गुरुग्राम ते अमृतसर, जो आहे 500 किलोमीटरचा प्रवास आणि ज्याला लागतात आपल्याला 8 तास. हा आहे अंबाला रोहतक एक्सप्रेस हायवे. या रोडचा टोल कदाचित जास्त आहे, कारण आम्हाला इथे गाड्या फार कमी दिसत आहेत. आणि आमचा जर कालचा एक्सपिरियन्स सांगायचा झाला प्रवासाबद्दल, तर जयपूर सिटी असून देखील आम्हाला तिथे रस्ते काही चांगले लागले नाहीत आणि त्यानंतर हा असा रस्ता आज आम्हाला लागला आहे, तर खरंच खूप बरं वाटत आहे. रोडच्या आजूबाजूला खूप छान गार्डनिंग केलेली आहे आणि गाड्या नाही आहेत, त्यामुळे नो हॉर्न, नो ट्रॅफिक. मस्त. आता आम्ही आलो आहोत पंजाबमध्ये. आम्ही जवळपास 12 वाजल्यापासून हॉटेल शोधत होतो, कारण आम्हाला हायवे सोडायचा नव्हता आणि हा हॉटेल हायवेलाच लागून आहे. हा हॉटेल आहे संत. इथे आम्ही ऑर्डर केली होती थाली. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की जर तुमचं जेवण लिमिटमध्ये असेल ना, तर तुम्ही थाली ऑर्डर करू नका, कारण आम्ही देखील 2 थाली घेतल्या होत्या, पण आम्हाला तिघांमध्ये ह्या 2 थाली खूप जास्त झाल्या. आणि जर तुम्ही म्हणजे सेपरेट ऑर्डर केलीत ना, तर तुमचं वेस्ट होणार नाही फूड, म्हणूनच सांगते तुम्हाला. जेवणाची टेस्ट खरंच खूप छान आहे, तर तुम्ही इथे ट्राय करू शकता. हायवेला आपल्याला बरेचसे ढाबे लागतात, पण जर तुम्ही फॅमिलीसोबत ट्रॅव्हल करताना, तेव्हा तुम्ही सर्व ढाब्यांवर नाही थांबू शकत, कारण तिथे देशी दारूचे दुकान असे बोर्ड्स लावलेले असतात, तर ते आम्हाला थोडं रिस्की वाटतं. फायनली आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलमध्ये. हा हॉटेल आहे पार्किंग बाय रॅडिसन इन अमृतसर. चेक इनची फॉर्मॅलिटी चालू आहे. ती झाल्यानंतर मी तुम्हाला आमच्या रूमची टूर देते. चला तर मग आपण रूमची टूर घेऊया. रूमवर थोडं फ्रेश झाल्यानंतर आता आम्ही आलो आहोत गोल्डन टेम्पल इथे. आणि गोल्डन टेम्पलचा रात्रीचा व्ह्यू हा अगदी पाहण्यासारखा आहे. खूप 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 छान आहे. दिवसभराचा आमचा प्रवासाचा थकवानं अगदी पटकन निघून गेला. इथे खूप छान वाटतं. अमृतसरमध्ये आपला दुसरा दिवस. तर आज आपण परत जाणार आहोत गोल्डन टेम्पल, त्यानंतर जालियनवाला बाग आणि मग वाघा बॉर्डर. आमच्या गाडीची क्लिनिंग चालू आहे. ही झाल्यानंतर आपण निघूया. आपण आता आलो आहोत जालियनवाला बाग इथे. आपण गोल्डन टेम्पलला जाणार होतो, पण इथे पार्किंगचे खूप म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. आम्हाला पार्किंग सापडलीच नाही.
खूप जास्त वेळ गेल्यानंतर मग आम्ही शेवटी ठरवलं की जालियनवाला बाग इथे आम्हाला पार्किंग मिळाली आहे, तर आपण जालियनवाला बाग इथे पहिले जाऊया. जालियनवाला बागची हिस्ट्री ही सर्वांना आपल्याला माहीतच आहे, पण आपल्या मुलांना देखील माहीत असायलाच हवं की आपल्या इतिहासामध्ये काय झालं होतं हे आपल्या मुलांना तुम्ही नक्की सांगा. रतनपूर आणि अमृतसरचा प्रवास हे 2 व्हिडिओ आमच्याकडून चुकून डिलीट झालेले आहेत, तर मी ते परत अपलोड केलेले आहेत. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी नक्की बघा. आणि आत्ता सध्या आपली जी लेटेस्ट बाली सिरीज आहे त्याचेसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर ते पाहायला विसरू नका. आत्ता आम्ही आलो आहोत वाघा बॉर्डर इथे. ह्याची मी सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहे, तर ती तुम्ही नक्की बघा. आणि ह्या शोला येताना तुम्हाला घेऊन यायचं आहे ते म्हणजे गॉगल, कॅप आणि पाण्याची बॉटल. ह्याची खूप गरज लागते, तर ते घ्यायला तुम्ही विसरू नका. आपण वाघा बॉर्डर बोलतो, पण खरं तर आहे अटारी वाघा बॉर्डर. कारण अटारी गाव आहे ना, तो आहे भारतामध्ये, आणि जी वाघा बॉर्डर आहे ना ती आहे पाकिस्तानमध्ये. ह्या शोला ना खूप गर्दी असते, पण लक्षात ठेवा सर्वांना एंट्री मिळते. आणि जर तुमच्याकडे हँड फॅन वगैरे असेल ना तर तो नक्की घेऊन या. आणि सनस्क्रीन देखील लावायला विसरू नका, कारण खूप ऊन लागतं आणि खूप गरम होतं तिथे. आत्ता आम्ही आलो आहोत गोविंदगड इथे पार्किंग अवेलेबल आहे. थोड्या वेळापूर्वी आम्ही ट्रॅफिकमध्ये एवढं अडकल्यानंतर असं वाटलं की रूमवर जाऊया, पण नंतर ठरवलं की अमृतसरमध्ये आपला शेवटचा दिवस आहे, तर गोविंदगडचा नाईट व्ह्यू पाहूया आपण. पण इथे आल्यानंतर असं वाटलं की खरंच आम्ही जो डिसाईड केलं ते बरं झालं, कारण ह्याचा देखील नाईट व्ह्यू खरंच पाहण्यासारखा आहे. इथे आम्ही बुक केलेला आहे 7D शो.
ज्यामध्ये राजा रणजित सिंग यांची लाईफ स्टोरी दाखवण्यात येणार आहे. इथे लेझर शो देखील आहे आणि तुम्हाला शॉपिंगचे ऑप्शन्स देखील इथे अवेलेबल आहेत. फूडचे ऑप्शन्स देखील अवेलेबल आहेत. तर तुम्ही इथे शॉपिंग करू शकता, जेवू शकता आणि फिरू शकता. आजचा आमचा अमृतसरचा जर एक्सपिरियन्स सांगायचा झाला ना, किंवा आम्हाला जर काही सजेस्ट करायचं झालं ना, तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन. जर तुम्ही तुमच्या कारनी अमृतसर फिरत असाल तर ते करू नका, कारण इथे पार्किंगचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. पार्किंग इथे मिळतच नाही कालपासून, आणि आम्ही गुगलच्या नॅव्हिगेशनच्या हिशोबाने सुद्धा आम्हाला इथे पार्किंग सापडलीच नाही. आणि जर इथे तुम्ही त्यापेक्षा त्यांचे जे रिक्षा, टॅक्सी, जे काही ऑप्शन्स असतील ना, ते तुम्ही चूज करा, कारण ते खूप बरं पडेल तुमच्यासाठी. कारण आम्हाला आज खूपच त्रास झाला पार्किंगचा. आता आम्ही आलो आहोत डिनरसाठी हॉटेल केसरिया दरबार इथे, जो इथे गोविंदगडमध्ये आहे. आमची आजची ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या प्रवासामध्ये. थँक्यू.